नमस्कार फ्रेंड्स, मी डॉक्टर रोहिणी सावरे, MD आयुर्वेद संहिता सिद्धांत. आज आपण चरकसंहितेतील सूत्रसरणातील 9व्या अध्यायाचा एक महत्त्वाचा पॉईंट पाहणार आहोत. तो म्हणजे उत्तम वैद्य गुण काय आहेत आणि वैद्यांची वृत्ती काय असते हे शास्त्रानुसार संदर्भ घेऊन आपण हे अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण चिकित्सा चतुष्पाद त्यांची प्रत्येकाची 16 गुण हे आपण पाहिलेले आहेत. ते आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, ते तुम्ही नक्कीच जाऊन तिथे पाहू शकता. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर ते सबस्क्राईब करा, लाईक करा. चॅनलवरचे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील, काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये सांगा, शेअर करा आपल्या फ्रेंड्ससोबत. तर नवीन विषयाला सुरुवात करूया. तर आजचा विषय आहे उत्तम वैद्य गुण. तर ते शास्त्रोक्त संदर्भ सांगितले खुड्डाक चतुष्पाद अध्यायामध्ये. विद्या वितर्को विज्ञानम स्मृतिस्तत्परता क्रिया यस्य एते षड्गुणास्तस्य न साध्यम अतिवर्तते. अर्थात विद्या, वितर्क, विज्ञान, स्मृती, तत्परता आणि क्रिया हे षडगुण उत्तम वैद्याची मानावी. आता ही षडगुण आपल्याला शब्दशः कळण्यासाठी एक एक गुणांचा आपण अभ्यास करूया. विद्या शब्द काय निर्देश करतो, तर विद्या म्हणजे शास्त्र. कुठल्याही एका शास्त्राचं ज्ञान तिथे असणं अपेक्षित आहे. अर्थात जे अष्टांग आयुर्वेद आपण अभ्यास करतो तेच कुठल्याही एका अंगानुसार वर्णन केलेल्या शास्त्राचं अध्ययन पूर्णच करणं त्या वैद्याचं गुण असला पाहिजे. म्हणजेच त्या शास्त्राचं अध्ययन त्याला आलं पाहिजे, विद्या आली पाहिजे. दॅट इज पहिला गुण. त्यानंतर विद्या म्हणजे शास्त्र आणि वितर्क. दुसरा जो गुण सांगितला आहे षडगुणापैकी उत्तम वैद्याच्या, तो वितर्क. याचा संदर्भ काय आहे, तर हे शास्त्र जे त्यांनी अभ्यासलेलं आहे तर ते वितर्क सहित अभ्यासलेलं आहे. म्हणजे नानाविध मत त्याच्यावर ते स्पष्टीकरण झालेलं पाहिजे, त्याची संभाष्य परिभाषा झालेली पाहिजे आणि जे सिद्ध एक पक्ष जो आहे तो आपल्याला कळाला पाहिजे. पक्षानुरूप त्याचं परीक्षण झाल्यानुसार नंतर त्याचं जे साध्य सिद्ध रूप येतं ते वितर्कसहित असतं आणि ते रूप त्या वैद्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून दुसरा गुण वैद्याचा, उत्तम वैद्याचा वितर्क दिलेला आहे. त्यानंतर येतो विज्ञान. विज्ञान म्हणजे काय, व्यावहारिक ज्ञान. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. जर अन्य शास्त्र, ज्या एका शास्त्रानुसार त्याचं जो एक मत आहे तो अन्य शास्त्राशी कम्पेअर करून व्यावहारिकदृष्ट्या ते सिद्ध केलेलं आहे की नाही हे पाहणं अपेक्षित आहे. आणि हे जर ज्ञान त्याचं सिद्ध केलेलं असेल तर त्याला आपण विज्ञान गुण प्राप्त उत्तम वैद्य असं समजूया. आणि त्यानंतर येतं हे सगळं ज्ञान आहे, एकदा मिळवलं आहे, परंतु ते स्मरणात नसेल तर ते उत्तम वैद्याचं गुण मानू नये असं शास्त्र सांगतं. म्हणजे स्मृती हा चौथा उत्तम वैद्याचं गुण मानलेला आहे. त्यानंतर तत्परता. बरं, हे जे ज्ञान जे मिळवलं आहे ते स्मरणात ठेवलं आहे, तर मग ते ज्ञान ॲप्लिकेशन करून क्लिनिकली अप्लाइड केलेलं आहे का, प्रत्यक्षतः प्रॅक्टिस केली आहे का त्या ज्ञानाची, हे पाहणंसुद्धा एक उत्तम वैद्याचं गुण दर्शवतात. त्यानंतर आहे क्रिया. क्रिया म्हणजे काय, प्रत्यक्ष एकदा केली आहे आणि ती सोडून दिली आहे विशेष चिकित्सा. क्रिया म्हणजे चिकित्सा. तर ती चिकित्सा वारंवार करणे, क्रियान्वित असणे हा गुण षडगुणांपैकी उत्तम वैद्याचा सांगितलेला आहे. अशा प्रकारे पुन्हा एकदा आपण रिवाईज करूया. विद्या वितर्को विज्ञानम स्मृतिस्तत्परता क्रिया यस्य एते षड्गुणास्तस्य न साध्यम अतिवर्तते. ओके, अशा प्रकारे उत्तम वैद्याचे गुणवर्णन केलेले आहे. त्यानंतर येतो तो वैद्याची वृत्ती. वैद्याची वृत्ती काय सांगितलेली आहे, मैत्री कारुण्यम आर्तेषु शक्य प्रीतीर उपेक्षणम प्रकृतिस्थेषु भूतेषु वैद्यवृत्तीश्चतुर्विधा. किती वृत्ती आहे, पहिला MCQ पडतो याच्यावर. वैद्यवृत्ती किती प्रकारची, चतुर्विध, त्रिविध, द्विविध, अनेकविध वगैरे. तर अशा प्रकारे मैत्री, कारुण्य, आर्तेषु शक्य प्रीतीर उपेक्षणम म्हणजे हे 4 गुण आपल्याला एक एक पाहिजे. मैत्री म्हणजे काय, वैद्याची वृत्ती, आचरण कसं असलं पाहिजे रुग्णाशी, ते मैत्रीपूर्वक असावं. ते कारुण्य करुणायुक्त असावं, चिडचिड करू नये लागते. आणि
त्यानंतर आर्तेषु प्रीती, दुःखी आहे, रोगी पीडित आहे, त्याच्याबद्दल प्रीती असणं, प्रेम असणं, करुणा असणं, मैत्री असणं, हे भाव स्वभाव त्या वैद्यामध्ये असणे अपेक्षित आहे. शक्य रुपेक्षणम म्हणजे काय? साध्य व्यक्तीमध्ये कुठले कुठले गुण ठेवायचे? साध्य रुग्णामध्ये मैत्री ठेवावी, करुणा ठेवावी, प्रीती ठेवावी. पण जर असाध्य रुग्ण असेल, असाध्य व्याधी असेल, तर त्या व्यक्तीला, त्या व्याधीला, त्या रुग्णाला वैद्याने उपेक्षा करावी, असं चौथा वृत्ती स्वभाव सांगितलेला आहे कुणाचा? वैद्याचा. अशा प्रकारे आपण पुन्हा एकदा वैद्यवृत्ती पाहूया. मैत्री, कारुण्यम, आर्तेषु शक्ये प्रीतिरुपेक्षणम, प्रकृतेस्तेषु भूतेषु वैद्यवृत्तिश्चतुर्विधा. ठीक आहे. अशा प्रकारे उत्तम वैद्याचे गुण षड प्रकारचे पाहिलेत आपण आणि चतुर्विध वैद्यवृत्ती पाहिलेत. हा SAQला पण प्रश्न येऊ शकतो आणि त्याच्यावर MCQ पण वेगवेगळे गुण सांगतील आणि त्याच्यावर MCQ विचारले जाते. हे तुम्हाला पाठच करायचं आहे आणि अशा प्रकारे एक 5 मार्काचा आपण टॉपिक इथे कवर केला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर काही प्रश्न असतील, काही पॉईंट्स असतील, टॉपिक्स असतील, तुम्हाला प्रश्न पडत असेल, हे अभ्यास करून घ्यायचं असेल तर नक्कीच मला सांगा कुठल्या टॉपिकवर आपण नेक्स्ट लेक्चर करायचं आहे तर आपण ते तयार करून घेऊ. थँक्यू.